म्हणून, आमदार म्हणून, उपनेता म्हणून मला सुद्धा वाटतं की माझा नेता भविष्यातला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. आणि याचा अर्थ असा नाही की मी आजच व्हायला पाहिजे. देवेंद्रजी अतिशय चांगलं काम करतायत आणि देवेंद्रजी आणि शिंदे साहेबांमध्ये खूप चांगला समन्वय आहे आणि 100% हे भविष्यामधला एक देशाचं नेतृत्व करेल, एक महाराष्ट्राचं नेतृत्व करेल एवढीच अपेक्षा आहे. नक्कीच ऑपरेशन टायगर हा आम्ही केलेला नाही आहे. हा इतर पक्षातून येणाऱ्या लोकांनीच तयार केलेला आहे. कारण आमच्या पक्षामध्ये जो नेता आहे एकनाथ शिंदे साहेब हे लोकांना, लोकप्रतिनिधीला समजणारा, त्यांच्या अडीअडचण समजणारा नेता आहे आणि त्यांच्या कामावरती विश्वास ठेवून इतर पक्षाचे नेते येत आहेत आणि आम्ही कोणालाच बळजबरी करत नाही. माझ्या माहितीनुसार ते हे 2 महिने आधीच झालं असतं. परंतु शिंदे साहेबांनीच त्यांना सांगितलं की तुम्ही विचार करा. कारण एका घरामधून दुसऱ्या घरामध्ये आल्यानंतर त्यांना पण ते कधी-कधी पटत नाही. पण त्यांनी विचार करा असं सांगितलेलं आहे. आणि आता जर ते येत असतील तर ते स्वतःच्या मनानं येतात, स्वतःच्या मताने येतात. आता काही लोक आरोप करत असतील का बा हे असं, तसा, तसा, परंतु असं काही नाहीये. तुम्ही जर आमदार, खासदार म्हटलं तर खूप पॉवरफुल व्यक्ती असते. ती कोणाच्या दबावामध्ये, कोणाच्या लालचमध्ये येऊ शकत नाही. हां, त्याला जर तुम्ही योग्य पद्धतीने सन्मान देत नसाल, मदत करत नसाल, विचारपूस करत नसाल, त्यांना वेळ देत नसणार, तर ते इथं विरोधी पक्षामध्ये राहून खाली पण त्यांना त्रास होत असेल. कारण काम करता येत नाही आणि वरती पण तुम्ही जर मदत करत नसाल, तर ते जाणार कुठं? तो त्यातला हा एक मार्ग शिंदे साहेब त्यांनी निवडलेला आहे, असं मला वाटते.